आता मुलांच्या शाळेला सुट्टी असल्या तर सुट्टीमध्ये मुलांना मधल्या वेळेत काहीतरी चमचमीत असं खाऊ खावंसं वाटत असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लसूणी भडंग चिवडा, तोही अगदी झटपट होणारा आणि कुरकुरीत असा राहणारा। दिवाळी असो किंवा गौरी गणपतीचा सण असो त्यावेळी सुद्धा हा पदार्थ तुम्ही नक्की बनवू शकता। लहान मुलांना आणि सगळ्यांना खूप आवडणारी ही रेसिपी आहे। चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया। इथे मी 1 किलो चिरमुरे आणलेले आहेत। हे चिरमुरे चांगले कुरकुरीत असे असले पाहिजेत। हे पहा, अशा प्रकारे छान कुरकुरीत असे हे चिरमुरे असले पाहिजेत। पण जर हे चिरमुरे कुरकुरीत नसतील तर मग 2 ते 3 मिनिट तुम्ही कढईमध्ये लो फ्लेमवरती भाजून घ्या। भाजून घ्यायचे म्हणजे कलर बदलेपर्यंत भाजायचे नाहीत, फक्त तापवून घ्यायचे म्हणजे ते छान कुरकुरीत होतात। किंवा जर उन्हाळ्यात तुम्ही हा भडंग चिवडा बनवत असाल तर उन्हामध्ये 2 तास असेच ठेवले ना तरी ते छान कुरकुरीत होतात। आता कढईमध्ये मी 4 ते 5 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल चांगलं कडकडीत तापून द्यायचं आणि त्यामध्ये 1 वाटीभर कढीपत्त्याची पानं तळून घ्यायची। कढीपत्ता तळत असताना त्यातलं मॉइश्चर पूर्णपणे उडून गेलं पाहिजे आणि छान कुरकुरीत असं तळला गेला पाहिजे। अशा पद्धतीने कढीपत्ता तळून घ्यायचा। ओलसर राहिला तर चिवडा पटकन नरम होतो, त्यामुळे आपण कढीपत्ता व्यवस्थित कुरकुरीत असाच तळून घ्यायचा आहे। कढीपत्ता तळून झाल्यानंतर 1 वाटी शेंगदाणे मी घेतलेले आहेत। शेंगदाणे तळत असताना गॅसची फ्लेम लोच ठेवा। शेंगदाणे जर तळताना करपले तर चिवड्यामध्ये ते कडवट असे लागतात, त्यामुळे खरपूस असे तळायचे असतील तर गॅसची फ्लेम लो ठेवूनच शेंगदाणे व्यवस्थित अशा पद्धतीने चमच्याने हलवून ते व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत। तळून झाले की तेलातून आपण तेल नितळून बाजूला काढून घेऊयात। अशा प्रकारे शेंगदाणे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। आता याच तेलामध्ये मी 1 मोठा चमचा मोहरी घालत आहे। 1 मोठा चमचा जिरे देखील आपण घालणार आहोत। जिरे घातल्यानंतर अर्धा मोठा चमचा हळद घातलेली आहे। आता गॅस पूर्णपणे बंद करायचा आहे, नाहीतर फोडणी करपण्याचे चान्सेस असतात। 2 ते 3 लहान चमचे मी लाल तिखट घातलेलं आहे। जी लाल मिरची पावडर असते ती घातलेली आहे। ती जास्त तिखट नाही आहे, कलरसाठीच मी घातलेली आहे। आता 15 ते 20 लसूण पाकळ्या खलबत्त्यामध्ये मी टेचून घेतलेल्या आहेत, त्या घालायच्या आहेत। तेल चांगलं कडकडीत तापलेलं असतं, त्यामुळे गॅसची फ्लेम बंद करायची, नाहीतर ही फोडणी करपली जाते। बंद करूनच ही फोडणी तयार करून घ्यायची। त्यानंतर ही फोडणी जी सगळी आहे ती या चिरमुऱ्यावरती घालून घेऊयात। हे पहा, अशा पद्धतीने ही सगळी फोडणी या चिरमुऱ्यावरती मी घालून घेतलेली आहे। फोडणी घालून घेतल्यानंतर मी यामध्ये 1 ते सव्वा चमचा मीठ घातलेलं होतं। त्याचबरोबर 3 ते 4 चमचे पिठी साखरसुद्धा घातलेली होती। व्हिडिओमध्ये दाखवताना माझ्याकडून थोडंसं स्किप झालेलं आहे, त्यामुळे ते व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे। आता इथे मी अर्धा किलो मिक्स फरसाणा जो असतो तो आणला होता, तो फरसाणासुद्धा यामध्ये घातलेला आहे आणि व्यवस्थित सगळं मिक्स केलेलं आहे। सगळीकडे ही फोडणी जी आहे आपण केलेली ती लागली पाहिजे, अशा पद्धतीने हा चिवडा सगळा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। मिक्स करून झाल्यानंतर हा चिवडा लगेच डब्यात भरून ठेवायचा नाही, कारण तो गरम असतो। गरम गरम भरून ठेवलात तर तो कुरकुरीत राहत नाही। चिवडा व्यवस्थित थंड होऊन द्यायचा आहे असाच। त्यानंतर प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरून ती पिशवी तुम्ही हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्या। चिवडा अगदी व्यवस्थित महिनाभर चांगला राहतो, कधीच खराब होत नाही। अशा पद्धतीने तयार आहे आपला लसूणी भडंग चिवडा। चवीला एकदम चटकदार, खूप छान आणि झटपट होणारा कुरकुरीत असा हा भडंग चिवडा आपला तयार झालेला आहे। तुम्ही हा पदार्थ नक्की ट्राय करून बघा। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। कोणताही सण असो किंवा लहान मुलांना सुट्टी लागलेली असो, मधल्या वेळेत काही खायची इच्छा होत असते मुलांची, तर त्यासाठी तुम्ही ही रेसिपी नक्की बनवा। कसं झालं हे मला कमेंट करून नक्की सांगा। ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा। चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच प्रकारचे रेसिपींचे व्हिडिओज तुम्हाला लगेच बघता येतील। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन रेसिपीसोबत। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।